मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. आपण तिसरा चौथा भाग बघतो आहे. यामध्ये आमचे आचार्य परमेश्वरीचे गुण सुरू आहे. आचार्य त्यांच्या आचरणातूनच चारित्र्यांची पाठशाला दिसते. ते मी काय करत आचार्य. नाही, फक्त ऐकत आहे. चारित्र्य कसं असावं हे ज्यांना कळतं, ज्यांच्या माध्यमातून, ते आहे आचार्य. आणि या आचार्यांना अनेक प्रकारचे अधिकार आहेत. ते मुनींना दीक्षा देऊ शकतात, शिक्षा देऊ शकतात, प्रायश्चित्तादी देऊ शकतात. आणि संघाचे जे अधिनायक असतात, ज्यांचं शासन संघातील सगळे मुनी मान्य करतात, असे हे आचार्य परमेष्ठी असतात. आणि यांचे गुण सांगताना, मूलगुण सांगताना 36 प्रकारचे मूलगुण यांचे सांगितलेले आहे. त्यामध्ये 5 आचार आपण बघितले. नंतर 3 गुप्ती आपण बघितल्या. 3 गुप्तींचं वर्णन करताना निश्चयानी गुप्ती काय आणि व्यवहारानी गुप्ती काय, या दोहोंचंही स्वरूप आपण बघितलेलं आहे. आणि 12 तपांचं आमचं वर्णन सुरू आहे. 12 तपामध्ये अनशन, अवमौदर्य, वृत्ती परिसंख्यान, रसपरित्याग 4 तप आपण पाहिलेली आहे. बहिर्मुख मनाला अंतर्मुख करण्यासाठी जे निमित्त आहे, जे तप, ते आहे बाह्य तप. बाह्य तपाच्या माध्यमातून आमची 5 इंद्रिय नियंत्रित राहतात. आणि दुसरं आहे अंतरंग तप, की या अंतरंग तपाच्या माध्यमातून आमची आत्मिक शुद्धी होणार आहे, मनाचं नियमन होणार आहे, मन आमचं आमच्या ताब्यात राहू शकणार आहे. हे असं अंतरंग तप. आणि बाह्य तपाचा संबंध हा आतापर्यंत आम्ही बघितलं, अनशन, अवमौदर्य, वृत्ती परिसंख्यान आणि रसपरित्याग मध्ये रसना इंद्रियांशी संबंधित आहे. कारण एक रसना इंद्रिय जर आमच्या ताब्यात असेल तर बाकीची 4 इंद्रियेही आमच्या ताब्यात आहे. मुख्यतेने आम्हाला रसना इंद्रियावर फोकस करून 5ही इंद्रियांचं अनशन बघायचं आहे. मी तर आजच्या काळात असं म्हणेल की रसना इंद्रियापेक्षा देखील आज चक्षु इंद्रियाचं अनशन महत्वाचं आहे. कर्णेंद्रियाचं अनशन आज महत्वाचं आहे. तर असं हे अनशन, अनशनाचं हे आमचं आचार्यांनी सांगितलेलं नाही, पण आम्हाला जे गृहीत आहे ते रूप आम्हाला बघायचं आहे. अवमौदर्यामध्ये देखील प्रत्येक इंद्रियांची कपॅसिटी ठरलेली आहे. त्या कपॅसिटीपेक्षा कोणतंही इंद्रिय जास्त कार्य करू शकत नाही. त्याला जर वर्कलोड दिलं तर इंद्रिय निकामी बनतात. आज आपण बघतो चक्षु इंद्रियाचा जो अतोनात वापर आम्ही करतो आहे, त्याच्या माध्यमातून फलश्रुती आमचं शारीरिक स्वास्थ्य आम्ही हरवून बसलो आहे. डोळ्यांचे ऑपरेशन करण्याचा 40 आम्हाला गरज पडत आहे. कारण त्या इंद्रियाची शक्ती जी आहे त्यापेक्षा आम्ही जास्त कार्य करू शकतो. म्हणून अवमौदर्य तप आम्हाला हे शिकवतं की तुमच्या इंद्रियांचं कार्य किती करायचं, शक्ती किती आहे, हे सामर्थ्य पहिल्यांदा ओळखा आणि त्यापेक्षा त्याला कमी अशा प्रमाणात त्याची पूर्ती करा. विशेषतः आमच्या पोटाला किती झेपतं हेही आम्हाला कळलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा कमी म्हणून अवमौदर्य म्हणा किंवा उनोदर, ऊन उदर हा शब्द आलेला आहे, उनोदर. तर हेही त्या ठिकाणी आम्हाला लक्षात घ्यायचंय. तिसरं सांगितलं होतं वृत्ती परिसंख्यान. वृत्ती परिसंख्यान मध्ये साधारण व्याख्या तर आम्ही लावलीच आहे, प्रश्नच नाही मुनींच्या जीवनामधली जी, की कोणता तरी एक निश्चित नियम घेऊन तिथेच आहार घेणं ही वृत्ती परिसंख्यान आहे. परंतु वृत्ती परिसंख्यान याचा अर्थ आमच्या इंद्रियांच्या वृत्ती आम्हाला संक्षेप करायचा आहे. ज्या अमर्याद वृत्ती आहे, अनगिनत वृत्ती आहे आमच्या, कधी कधी कल्पनेनी सुद्धा आम्ही त्या इच्छांची पूर्ती करू इच्छितो.
आम्हाला हे मानसिक जे आहे आमचं सगळं हे आम्हाला नियंत्रित ठेवायचं आहे आणि आमच्या वृत्तींची संख्या जी आहे ती निश्चित करायची आहे. ही जी परिधी आहे, अनंत आकांक्षाची परिधी, या परिधींचा दायरा आम्हाला सीमित करायचा आहे. केंद्रबिंदूचा आत्मा आहे, पण या आत्म्याच्या किती इच्छा नसल्या तरी चालू शकतात, हे आम्हाला बघायचं आहे. आणि कधी कधी हा प्रयोग करून पहा. आता तसाही भाद्रपद महिना सुरू आहे आणि आज अष्टमी आहे भाद्रपदातली. म्हणजे काय आहे, भाद्रपद याचा अर्थ 10 दिवसाचा हा पर्वकाळ आहे सुरू आताही. या पर्व काळामध्ये आम्हाला, जरी आम्ही भाद्रपद तेव्हाच पाळतो, आताही आमच्या मनाला त्या ठिकाणी संयमाच्या माध्यमातून, तपाच्या माध्यमातून, आजचं मला वाटते संयमाचा दिवस असावा, शौच आहे आज. आर्जव आर्जव धर्म आहे. आज आर्जव धर्म आहे. हा, आज आर्जव धर्म आहे. तर आज आम्हाला सप्तमी आहे ना. मनाचं सरळ, हो आज सप्तमी आहे, बरोबर आहे, पंचमी षष्टी सप्तमी, आर्जव हम्म. धर्म आहे. तर आज आमच्या मनाचा सरळपणा आम्हाला ठेवायचा आहे. सरळपणा हा की मनामध्ये कपट न ठेवता आम्हाला आमचं आत्मनिरीक्षण करता येते का, आमच्या वृत्ती खरंच संक्षेपित झालेल्या आहे का, हे आम्हाला पाहायचं आहे. आणि पुढचं आमचं मग संयमावर येणार आहे दशमीला. तर त्या दिवशी आम्ही संयम पण तप पण जीवनात अंगीकार करू शकतो का, याचाही आम्हाला विचार करायचा आहे. तर हे झालं विविक्त शय्या नाही, वृत्ती परिसंख्यान तिसरं तप. रस परित्यागाच्या बाबतीत म्हटलं होतं, रस नेमका कुठे आहे. रस हा तर बाह्य वस्तूच आहे, कारण स्पर्श रस गंध वर्ण हे पुद्गलाचे गुणधर्म आहे. आणि आम्ही रस परित्यागामध्ये जे पुद्गलाला आम्ही ग्रहण करतोय, तेल, तूप, दही, साखर, हरित वस्तू, या सगळ्यांचा आम्हाला एक एक दिवस पर्यंत त्याग करायला सांगितलेला आहे. त्याग यासाठी आम्हाला शारीरिक स्वास्थ्य तर मिळणारच आहे, हा अनुषंगाने मिळणारा आम्हाला बाय प्रॉडक्ट आहे आमचं. परंतु आमचं मुख्य प्रॉडक्ट काय आहे, आम्हाला आमच्या इंद्रियांना ताब्यात ठेवायचं आहे. आणि जेव्हा आम्ही हे सगळं हे रसपरित्याग करतो, की आमच्या हातात आलं, पाणी पात्रात आलं आणि उदर पात्रात ठेवलं, अशा रीतीने जेव्हा आमची ही प्रक्रिया करू शकतो का, हा प्रयोग करायचा आहे. हे सगळे प्रॅक्टिकल आहे जीवनातले, हे सांगितले आचार्यांचे मूलगुण, पण हे प्रॅक्टिकल आम्हाला आमच्या जीवनात करायचं आहे. जर आम्ही प्रॅक्टिकल करू शकलो नाही समजा हे, तर फक्त आमची पोपटपंची सारखी थिअरी झाली. थिअरी तर ठीक आहे, थिअरी पण माहितीच पाहिजे, आणि प्रॅक्टिकल देखील यथाशक्ती आम्हाला करायचं आहे. एखाद्या दिवशी जिभेला चव नाही किंवा एखाद्या पदार्थात कमी जास्त झालंय तर वरून काही न घेता आम्ही ते खाऊ शकतो का, मीठ कमी झालं, पाहायचं, ट्राय करायचं. आणि हे जीवनात होऊ शकतं, यांनीच आमचं रसपरित्यागाचं व्रत संभवनीय असणार आहे. आमचा हा जो पदार्थांशी आणि मनाशी हा जो रसाच्या माध्यमातून असणारा तादात्म्य संबंध वाटतो आम्हाला, हा तादात्म्य संबंध कधीच नसतो, कारण दोन वस्तूंमध्ये तादात्म्य संबंध असतच नाही. तादात्म्य संबंध त्या वस्तूमध्ये आणि त्या वस्तूच्या गुणांमध्येच असतो. दोन वस्तूमध्ये संबंध असला तर तो निमित्त नैमित्तिक संबंध किंवा परस्पर अवगाह संबंध. म्हणून रसामध्ये म्हणजे बाह्य वस्तूमध्ये आणि आत्म्याच्या ज्ञानात तादात्म्य संबंध कधीच नाही. हा आहे याच्या संयोगाने आम्हाला या ज्ञानाची प्राप्ती झाली असा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. आणि निमित्त नैमित्तिक संबंध समयसारच्या दृष्टिकोनातून जर आम्ही बघितला तर दोन द्रव्यांच्या दोन वर्तमानकालीन पर्यायीत असणार आहे. म्हणून जेव्हा आम्ही आंबा खातो, त्या आंब्याची गोडी ही त्याची पर्याय झाली, आणि आमचा ज्ञान गुणाच्या माध्यमातून आम्ही त्या गोडीचा स्वाद घेतला, ज्ञान झालं आम्हाला. स्वाद घेतला म्हणजे ज्ञान झालं, स्वाद नाही घेऊ शकलो, त्याचं ज्ञान झालं, ही आमची ज्ञानाची पर्याय. यांच्यामध्ये निमित्त नैमित्तिक संबंध आहे, आणि हा संबंध आम्ही त्रयस्थतेने निरखायचा आहे. हे आहे आमचं रस परित्याग. इथपर्यंत आपण त्या दिवशी बघितलेले आहे.
पण परत रिपीट ह्यासाठी केलं की आम्हाला प्रॅक्टिकल मध्ये उतरवायसाठी याची वारंवार गरज भासणार आहे. नंतरचा आमचा तप आहे बहिरंग तप, विविक्त शय्यासन. प्रश्न आहे कुणाला यावर? हॅलो, प्रश्न आहे कुणाला? डिस्चार्ज झाला होता इकडे या ना. हॅलो, विविक्त शय्यासन हे आम्ही आता बाह्य तप बघतोय. विविक्त आणि शय्यासन, शय्या आणि आसन. आसन घेताना सुद्धा आणि शय्या करताना सुद्धा एकांत स्थानामध्ये. ऐका ना, हे सारिकांना तोडला का पडला माहित नाही. हॅलो, तुम्ही स्वतःला म्यूट करा. कोणाचा आवाज आहे सुरू? म्यूट मध्ये टाका. विविक्त आम्हाला जर काही तप आराधना करायची आहे, या तप आराधनेसाठी आम्ही शांत स्थान निवडायचं. यासाठी शांत स्थान किंवा एकांत स्थान जिथे कुठे भूत कोणत्याही तऱ्हेची बाधा उपस्थित होणार नाही अशा प्रकारचं, किंवा आमचं ध्यान विचलित होणार नाही अशा प्रकारचं आम्ही आसन किंवा शय्या त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी राहणं. आता हा राहणं तर हा मुनींच्या जीवनात घेतला तर ते पहाडांमध्ये राहू शकतील, गुफेमध्ये राहू शकतील, पर्वतावर राहू शकतील, किंवा एखाद्या एकांत स्थानामध्ये राहू शकतील, किंवा एखाद्या कुणी शून्यागार म्हणजे घर सोडून दिलेलं आहे, तिथे आता अनेक वर्षांपासून कोणी राहत नाही अशा ठिकाणी ते राहू शकतात. आणि हे यासाठी राहायचं की ज्या ठिकाणी आवागमन अनेकांचं होणार आहे त्या येण्या जाण्यामुळे आमचं मन विचलित होऊ शकतं, आमचं लक्ष तिकडे जातं, आणि म्हणून आम्हाला एकांतामध्ये अशा प्रकारचं ध्यान करण्यासाठी, हे तप करण्यासाठी सांगितलेलं आहे. आम्हाला भीती कशाची वाटते जीवनात? भीती आम्हाला वाटते एकांताची, है ना. एकटं कुठे जा म्हटलं तर आम्हाला भीती वाटते. आम्ही जन्म घेताना एकटं आला आहे, मृत्यूलाही आम्हाला एकटंच त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे. अकेला आया और अकेला जाना. पण या मधल्या काळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी असं वाटतं की एकटे पण नको. एकटे पण असेल तर त्याचा उपयोग कसा करायचा, आत्मसन्मुख कसं व्हायचं, ही कला जोपर्यंत आम्हाला अवगत नाही तोपर्यंत आम्हाला एकटेपणाचा कंटाळा येतो किंवा आम्हाला एकटेपण नकोसं वाटतं. पण या माध्यमातून जर आम्ही आत्मसन्मुख होऊ शकलो, चिंतन करू शकलो, तर आम्हाला याच्यामधूनच आमची आत्मकला अवगत होऊ शकते. पूर्वीच्या काळी मुनी हे बहुतांश वेळेला ध्यानासाठी हिमालयामध्ये एकांत स्थानामध्ये जात होते, जेव्हा कुठल्याही तऱ्हेचा संपर्क नव्हता आणि जे काही आहे ते नैसर्गिक त्यांच्या जीवनात होतं. त्यावेळेला त्यांना नैसर्गिकरित्या अनेक वृद्धी प्राप्त होत होत्या. हे विविक्त शय्यासनामुळे शक्य होत होतं. कधी कधी आपण म्हणतो की अनेकांच्या समूहात राहून सुद्धा व्यक्ती एकटं राहू शकते. उदाहरण सांगते. उदाहरण आहे, एक मुलगा शिक्षणासाठी बाहेर जाणार होता. समजा त्याला मुंबईला शिक्षणासाठी बाहेर जायचं होतं. वडील रेल्वे स्टेशनवर त्याला सोडायला गेले आणि रेल्वेमध्ये ते त्याच्या रिझर्व्ह सीटवर बसवून आणले. त्यांनी पाहिलं आसपास कोण आहे. घरी आले. घरी आल्यानंतर पत्नीने विचारलं की काय मुलाला कुणी सोबत होती की नव्हती. वडील म्हणाले कुणीही सोबत नव्हतं. डबा सगळ्यांनी माणसांनी खचाखच भरलेला होता, एकही जागा त्या ठिकाणी रिक्त नव्हती. आणि वडील म्हणतात त्याला कुणी सोबत नव्हती. याचं कारण असं की अनेकांच्या संगतीचा तो होता, अनेक जण तिथे होते, पण ओळख असणारा, नातेवाईक असणारा कुणीही नव्हता. म्हणून अनेकांमध्ये असूनही हा एकाकी होता. विविक्त शय्यासनामध्ये आम्हाला हेच शिकायचंय की अनेक परिकरात आम्ही राहत असलो तरी देखील आम्हाला असं स्वतःच एकाकी, स्वतःची स्पेस जपून राहता येतं का, हा प्रयोग विविक्त शय्यासनात करायचा आहे. सगळ्यांचं सगळं समजून घ्या, सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा,
प्रत्येकामध्ये रंगात त्या रंगून जा, पण माझा रंग वेगळा आहे हे त्या ठिकाणी प्रतीतीत येतं का? रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, ही भावना विविक्त शय्यासनात आम्हाला जपायची आहे. हे सगळे अंतरंग किंवा बहिरंग तप हे आमच्यावरही प्रयोग करण्यासारखे आहे. हे नुसतं ऐकायची गोष्ट नाहीये, ही स्वतःमध्ये काही ना काही प्रमाणात 1% म्हणा, अर्धा टक्का म्हणा, जे काही आम्ही उतरवू शकू आज, आणि नाहीच उतरवू शकत असू तर निदान हे मला आज नाही तरी पण करायचंच आहे, हा श्रद्धेचा भाव तरी आम्हाला ठेवायचा आहे. नंतरच आमचं तप असणार आहे काय क्लेश. काय क्लेशाचा शब्दशः जर अर्थ आम्ही बघितला तर काय होतो? काय क्लेश, काय लावला अर्थ? कोण कायेला सांगेल कृष उत्तर? कायेला कायेला कृश करणं, कृषक हा, किंवा कायेला क्लेश देणं, कायेला क्लेश देणं, हे आम्ही काय क्लेश म्हणू शकतो. आता काया माझ्यासाठी माझी स्व आहे की पर आहे? पर. पर. म्हणजे ही कशी आहे? कशापासून बनलेली आहे? काया हम्म. ही बनलेली जी आहे, आमचं शरीर जे बनलेलं आहे हे नोकर्म वर्गणेपासून, आहार वर्गणेपासून बनलेला आहे. आहार वर्गणा कशी आहे? पौद्गलिक आहे. आम्ही आजपर्यंत हे तप व्यवहाराने शिकलो, व्यवहाराने माहिती आहे आम्हाला, पण आम्हाला यामध्ये पण निश्चय पाहायचा आहे, हे लक्षात घ्या. हे मी जेवढं विश्लेषण करते आहे हे निश्चय समजून आम्हाला आत्मसन्मुख होता आलं पाहिजे, यासाठी आम्हाला समजायचं आहे. काया मुळातच क्लेशदायक आहे. पहिल्यांदा तर श्रद्धा काय ठेवायची? मला ही काया वारंवार वारंवार प्राप्त होते आहे. किती वेळा प्राप्त झाली आम्हाला ही काया? ताई, ही कायेची प्राप्ती आम्हाला किती वेळा जीवनात झालेली आहे? मंजिली आहे का मंजिली? अनंत वेळा मला प्राप्त झाली आहे, याची गिनती नाही, इतक्या वेळा आम्हाला प्राप्त झालेली आहे. कारण निगोदी जीवांमध्ये तर आमचं पहिलं वास्तव्य स्थान होतं. तिथेच आम्हाला निरंतर जन्ममरण 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 करावं लागत होतं. तिथेच आमचा अनंत काळ व्यतीत झाला. अनंत काल निगोध मझार भीत्यो एकेंद्रिय तनधार. अनंत काळ तिथे निगोदात व्यतीत झाला. अनंत वेळा आम्ही ही काया धारण केली, कायेचं विसर्जन केलं, काया सोडलेली आहे, मरणाला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून मुळातच ही काया क्लेशदायक आहे. कुणाचीही काया असेल, कुणाचीही काया असेल तरी ही काया ही शेवटी कायाच आहे, क्लेशदायकच आहे. हे मनामध्ये सामायिकाच्या वेळी आमचं चिंतन असलं पाहिजे. सामायिकामध्ये काय चिंतन करायचं? मी आज सामायिकाला बसणार आहे, मला हात म्हणजे पायाची मांडी माझी हलली नाही पाहिजे. होतात वेदना, पाय हलवावा लागतो. मग समजायचं आहे की ही माझी काया मला अशीच कष्ट देणारी आहे, पण मला जितक्या प्रमाणात शक्य होईल तितक्या प्रमाणात मला या कायेकडे दुर्लक्ष करायचंय, मला आत्मसाधना करायची आहे. म्हणून पहिला तर कायेच्या बाबतीत आम्हाला हे समजायचं आहे की काया मुळातच क्लेशकायक आहे. विद्यासागर महाराजांचं मूक मातीमध्ये एवढं सुंदर उदाहरण आहे की कंटकाची काया. लक्षात घ्या त्यांची कन्सेप्ट. कंटकाची काया, कंटक म्हणजे काटा, काट्याची काया तर कंटकपूर्ण आहेच आहे, प्रश्नच नाही आहे. तो तर मुळात जाणून बुजून त्याची काया टोचणारी काया आहे ना. पण प्रत्येकाचीच काया ही अशीच कंटपूर्ण आहे, कंटकपूर्ण आहे. प्रत्येकाचीच काया ही त्रास देणारीच आहे. कितीही निरोगी व्यक्ती असेल तरी देखील त्याची काया ही त्याला नेहमी क्लेश देणारीच आहे, कुरकुर करणारीच आहे. कायेचं तेच अस्तित्व आहे, तेच भवितव्य आहे. म्हणून काया मुळातच क्लेशकारक आहे, हे समजायचंय. आता इतकं समजलो आम्ही क्लेशदायक आहे, मग त्याला काय करायचं?
तर या कायेकडून आम्हाला मॅक्झिमम आत्मपुरुषार्थ करून घ्यायचा आहे. जसं ही काया कशी आहे, कशामुळे मिळाली आम्हाला, कोणतं नामकर्म त्यासाठी कारणीभूत आहे. काया आम्हाला जी प्राप्त झाली यासाठी कोणतं नामकर्म आहे. शरीर नाम कर्म है ना. 5 प्रकारचे शरीर सांगितले. औदारिक शरीर, वैक्रियक शरीर, तेजस, आहारक आणि कारमाण. तर ही 5 शरीर आहे. आम्हाला कोणतं शरीर आहे, औदारिक शरीर. मग आता आम्हाला ही जी शरीराची प्राप्ती झालेली आहे, हे औदारिक शरीर नाम कर्माच्या उदयामुळे आम्हाला शरीर प्राप्त झालेलं आहे. हे कसं आहे शरीर, हे पुद्गलांनी रचित आहे. हे पुद्गल रूप आहे. माझा आणि कायेचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. ही काया ती आयु असेपर्यंत राहणार आहे. आयु संपली की एक क्षण देखील तिचं अस्तित्व राहणार नाही. आणि हे समजून आम्हाला या कायेकडून जास्तीत जास्त आत्मसन्मुख होऊन आत्मपुरुषार्थ करायचा आहे. मला माझा विकास साधायचा आहे. आणि विकास साधत असताना आजच्या या परिस्थितीमध्ये मला कायेचं सहभाग घेणं गरजेचं आहे. मला तप करायचंय तर मला कायेचं सहाय्य घेणं अपरिहार्य आहे. कारण तप करायचंय, बाह्य तर नोकर्म वर्ग नाही आमची ही, याच्याच माध्यमातून मी तप करू शकणार आहे. मला स्वाध्याय करायचा आहे, यासाठी मला काया उपयोगी आहे. डोळे मला सहकारी कारण बनणार आहे, म्हणजे मला हे उपयोगी आहे. म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये मला या कायेला दुर्लक्ष करून चालत नाही. ही काया माझी सुस्थित राहिली पाहिजे, हेही मला प्रयत्न करायचे आहे. आणि चिंतन हेही करायचं आहे की काया माझ्यापासून पृथक आहे. दोन्ही चिंतन की ही माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत हिने मला साथ दिला पाहिजे. आणि या कायेकडून निरंतर आत्मिक विकास मला करता यायला पाहिजे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला देखील माझी काया शिथिल न होता ओम नमोकार मंत्र म्हणण्याची क्षमता इथे मला असावी लागणार. ही भावना या कायक्लेश तपाच्या माध्यमातून करायची असणार आहे. म्हणून ही काया अशी कथनचित उपकारी पण आहे आणि निरुपयोगी पण आहे, उपकार करणारी पण नाही. दोन्ही लक्षात घ्या. आजच म्हटलं मी या कायेला काहीच मला दुर्लक्ष करायचं पूर्ण, तर असंही चालत नाही. कारण याच्याकडून आम्हाला काम करून घ्यायचं आहे, याच्याकडून आत्मसाधना करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आम्हाला कायेला व्यवस्थित ठेवणं. म्हणून आमचं सुभाषित सांगतंय की शरीर माध्यम खलु धर्म साधनम. आद्यम शरीर हे आद्य धर्म साधन आहे. म्हणजे शरीर सुस्थित असेल तर आम्ही आमची आराधना निर्विघ्न रीतीने संपन्न करू शकतो. म्हणून साधना पद्धतीमध्ये हा कायोत्सर्ग म्हणा किंवा कायक्लेश म्हणा, तरी मी कायोत्सर्ग टाळते शब्द. कायोत्सर्ग की कायेचा उत्सर्ग मी कोणत्याही क्षणी मला करता यायला पाहिजे. ही जी आमची मनाची मानसिकता ही आम्हाला बनवायची आहे. 2 शब्दातला फरक लक्षात घ्या. कायक्लेश म्हणताना कायाच मुळात क्लेशकारक आहे. कृश करायची गरज नाही, ती कृश ऑटोमॅटिकली होतेच आहे. शीर्यते इति शरीरम. जी शीर्य होते आहे प्रतिक्षण ते शरीर आहे. आणि या शरीराला म्हणजेच शवाला, हे शव आहे, या शवाला जर आम्ही इकार जोडला, इकार म्हणजे शिवत्व, शी जोडलं, तर हीच काया आम्हाला कल्याणकारी बनणार आहे. थोडं हाय स्टँडर्ड तर नाही होत्या ना, साधं साधं घ्यायचं. पण मी मुद्दाम थोडा निश्चय या ठिकाणी असा सांगते आहे की आम्हाला हे तत्व आमच्या जीवनात उतरवायचंय. काही ना काही प्रमाणामध्ये आम्हाला नाही उतरवू शकलो तरीही बिघडलं नाही आहे.
पण आम्हाला याची व्याप्ती आचार्यांनी किती व्यापक चिंतन केलं आणि त्या अनुषंगाने हे ठेवलं हे आम्हाला समजायचंय. ठीक आहे, कठीण वाटत असेल तर तसं सांगा. नाही, नाही वाटत आहे. हा हा, म्हणून ही आमची जी साधना पद्धती आहे, या साधना पद्धतीमध्ये कायोत्सर्ग हा शब्द किंवा ही भूमिका अत्यंत महत्वाची आहे. कायेच्या प्रती आमचा जो ममत्व भाव आहे, सदा आमचा ममत्व भाव कुठे आहे, कशासाठी आमची धडपड सुरू आहे, चार चौघात मी कशी दिसते, मी कशी राहावी, कोण कोण राहावं, कसं, काया. आत्मा विचार करतो का? नाही विचार करत. माझी काया कशी दिसेल, मी कसं राहील, माझे इम्प्रेशन कसं पडेल, हे सगळं सगळं कायेच्या संबंधात आम्ही जे बघतो आहे. इथे माझा जो अहंकार ममकाराचा परिणाम आहे, या परिणामाचं विसर्जन करणं हे आमचं कायक्लेश कायोत्सर्ग हे तत्वज्ञान आहे. म्हणजे कायिक शरीरावरचं ममत्व आणि शारीरिक चंचलता या दोनही गोष्टी आमच्या जीवनातून आम्हाला वजा करायच्या आहे. चैतन्याच्या अनुभूतीसाठी चंचलता आणि ममत्व मिटणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता कशाप्रती ममत्व विसरायचंय आम्हाला? तर शरीराप्रती पहिल्यांदा निस्पृहत्व भावना ठेवायची आहे. थोडं कठीणच आहे प्रकरण, पण हे इतकं आमच्या मनाला भिडलं पाहिजे की आम्ही या चिंतनामध्ये निरंतर असायला पाहिजे की शरीराप्रती आमचं निस्पृहत्व पाहिजे. कारण शरीर पर आहे, शरीर आहार वर्गणेपासून बनलेलं आहे, त्याच्यासोबत तैजस वर्गणा कारमान वर्गणा हे 3 शरीर आमच्या जवळ आहे आणि या 3ही शरीरांच्या मी अतीत आहे. शरीराप्रती निस्पृहत्व भावना. निस्पृहत्व याचा अर्थ दुर्लक्षपणा हा पण नाही आहे. दुर्लक्ष तर करायचं नाही आहे, पण त्याचे जास्तीचं कोडकौतुक त्याचं नाही करायचं. इथे आम्हाला सांभाळायचं आहे. म्हणून शरीराप्रती निस्पृहत्व, प्रशस्त ध्यानाची प्राप्ती, नंतर परिशहांना सहन करणं, शरीरावरच्या तणावाचा अभाव करणं आणि सहज रूप कायोत्सर्ग करायला बसा आणि श्वासावर लक्ष ठेवा. श्वासावर लक्ष ठेवत असताना 3 श्वासोश्वासामध्ये नमोकार मंत्राची साधना करा. 2-3 नमोकार मंत्र होईपर्यंत बरोबर आमचं स्पंदन आम्हाला जाणवतं अत्यंत मंद झालेलं आहे. आमच्या शरीरावर जे टेन्शन होतं ते सगळं कमी झालेलं आहे. पूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. 3 श्वासोश्वासामध्ये म्हणजे 3 नमोकार मंत्रात आम्हाला जाणवतं. फक्त प्राणायामाच्या पद्धतीने नमोकार मंत्र म्हणायचा. नमो अर्यंताणम म्हणताना श्वास आत घेणं, नमो सिद्धाणम म्हणताना सोडणं, नमो आयर्याणम म्हणताना घेणं, नमो उवच्छायाणम म्हणताना सोडणं आणि नमो लोये म्हणताना घेणं आणि सव्वसाहुनम म्हणताना सोडणं. म्हणजे आमच्या श्वासावर असे जर आम्ही हे प्रहारे दारे बसवले तर 3 नमकार मंत्र होईपर्यंत आम्हाला जाणवतं की आमचं पूर्ण केसापासून तळव्याच्या पायापर्यंत अंगठ्याच्या बोटापर्यंत आमचं सगळं शरीर तणाव रहित झालेलं आहे, टेन्शन फ्री झालेलं आहे. कुठलंही टेन्शन आता शरीराप्रती शरीराचं राहिलेलं नाही आणि एक सहज दशा आहे. 3 याच्यात हे नॉर्मल आलं आपण आणि मग 3 श्वासांमध्ये 3 नमोकार मंत्रामध्ये आमचे चिंतन बिंदू आम्ही घ्यायचे आणि अशा तऱ्हेने ही ध्यानाची प्रक्रिया कायोत्सर्ग कायेचा उत्सर्ग करण्याची प्रक्रिया आमच्या जीवनात आम्हाला संपन्न करायची आहे. म्हणून हे सगळं त्या ठिकाणी महत्वाचं आम्हाला सांगितलेलं आहे. नंतर स्थान एकांत आणि जंतुरहित घ्यायचंय. जर आम्ही बसत असू कायोत्सर्ग करायला किंवा कायक्लेशासाठी तर बसायची गरज नाही, कारण आम्हाला माहिती आहे काया आम्हाला कुठेही असली तरी त्रासच देणार आहे. पण हा जो सामायिकाचा कायोत्सर्गाचा भाग आहे, या ठिकाणी आम्ही स्थान निवडताना जास्त गडबड असणार नाही
आम्ही जिथे एकांताने काही वेळ आपल्या आत्म्यासाठी देऊ शकू असं स्थान आम्हाला निवडायचं आहे. हे स्थान निवडत असताना दररोज आमची वेळ नियत ठेवा, नंतर जागा नियत ठेवा, आसन नियत ठेवा. तुम्ही जर अवलंबनासाठी एखादी माळा घेत असाल तर ती पण निश्चित एकच. हे सगळं तेच घ्या. तेच घ्या यासाठी की आम्ही जरी उठून गेलो तरी आमचा संस्कार तिथे कायम असतो. आम्ही जरी ते आसन तिथे सोडून गेलो तरी दुसऱ्या दिवशी जेव्हा आसन घेतो तेव्हा पहिल्या दिवशीच्या संस्कारांचा म्हणजे बाह्य जे परिकर आहे त्या परिकराचा वातावरणाचा फरक तिथे निश्चितपणे पडला असतो आणि आमचं ध्यान सिद्धी चांगल्या तऱ्हेने होऊ शकते. म्हणून हे असं स्थान आम्हाला निवडायचं आहे. नंतर श्वासोश्वासावर आम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे आणि आमच्या प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचं संतुलन साधायचं आहे. या सगळ्या गोष्टी या 6व्या तपामध्ये, बाह्य तपामध्ये आम्हाला गर्भित करायच्या आहे. आणि असं हे आमचं काय क्लेश नावाचं 6वं तप. आमचं तसं नाही आहे, आम्हाला अभ्यास रूपाने करायचं आहे. मुलींच्या जीवनातले ते मूल गुणात आहेत, मुलींच्या जीवनात ते आवश्यक आहे, म्हणून त्यांना तर करणंच आहे. पण आमच्यासाठी अभ्यास रूपाने आणि ज्याने आत्म्याचं साधना करता येईल तो अभ्यास तर आम्हाला आता निश्चितपणे करायचा आहे. यावर कुणाला काही प्रश्न असेल एवढ्या भागावर तर विचारू शकता. हॅलो, ठीक आहे. मग प्रश्न नाही तुम्हाला तर मी प्रश्न विचारू शकते. 4 प्रकारचा आहाराचा त्याग म्हटला, त्या चतुर्विध आहार म्हणजे काय? हॅलो, दीप्ती. खाद्य, लेह्य आणि पेय. काय? परत अन्न, हम्म खाद्य, हम्म पेय आणि लेह्य. हा, पेय आणि लेह्य हा आहे चतुर्विध आहार. आणि याचा त्याग आम्ही रात्री झोपताना तर दररोजच घ्यायचा आहे. आता रसपरित्यागामध्ये प्रश्न मी स्मिताला विचारते. रसपरित्यागामध्ये 6 दिवसांचे 7 दिवसांचे 7 कोणते वस्तूंचा त्याग सांगितलाय? नितव्रत ज्याला आम्ही म्हणतो, हे नितव्रत कोणत्या दिवशी कशाचा त्याग सांगितलेला आहे? क्रम इकडे तिकडे झाला तर चालेल, चुकलं तर चालेल, कारण मलाही काही पाठ नाही आहे. सगळे मिळून प्रयत्न करू आपण. रविवार तर आपल्याला माहिती आहे, मिठाचा हा, मिठाचा त्याग आहे रविवारी. नंतर सोमवारी हरित हरित वस्तूंचा म्हणजे भाजीपाला वगैरे यांचा. मंगळवार साखर साखर, तूप, बुधवारी बुधवारी तूप, बरोबर आहे तूप, भारतीताई. दूध, गुरुवार कोणता आहे? दूध. दूध हा, दही, शनिवारी तेल, शुक्रवारी दही शुक्रवारी दही, दही. शुक्रवारी दही आणि शनिवारी तेल. हा, अशा तऱ्हेने ह्या 7 दिवसांमध्ये 7 प्रकारचं आम्हाला एक एक रसाचा परित्याग करायला सांगितलेला आहे. नंतरचं उनोदर तप आपण जे पाहिलं, उनोदरचा अर्थ काय? उनोदर पेक्षा कमी खाणे, भुकेपेक्षा कमी खाणे, बरोबर. आपण एक एक घंट्याचा त्याग घेतला तर त्याला काय क्लेश म्हणतात का? काय क्लेश नाही म्हणत त्याला, उलट आहे ते आम्ही घ्यायलाच पाहिजे. एकेका घंट्याचा त्याग. आता समजा स्वाध्यायाला बसलो आपण, त्याग करून बसलो आणि समजा आता हा संपल्यानंतर आम्ही पाणी पिलो तर आम्ही परत 1 घंट्याचा त्याग घेऊ शकतो की मला आता
चतुर्विध. आणि हे त्याग घ्यायची ही सवय करायचीच आहे, की जेणेकरून आमचा त्यागामध्येच जीवन जास्तीत जास्त व्यतीत होईल. मग त्याला काय करायचं? त्याला काय नेहमीचे व्रत म्हणायचे. 17 प्रकारचा जो नियम सांगितलेला आहे व्रत पालनाचा, श्रावकांचे 17 प्रकारचे व्रत सांगितलेले आहे. आपण प्रश्नोत्तरीत घेतले आहे 17 प्रकारचे व्रत, की मी आज इतकंच वापरेल, आज मी 2च साड्या वापरेल, 3री साडी मी वापरणार नाही. हाही नियम असू शकतो आमचा. आज मला फळं समजा 2 खायचे आहे, तर मी आज म्हणेल की मला आज 2च फळं हे खायचे आहे, याच्या व्यतिरिक्त मला दररोज. हा डेली नियमामध्ये प्रकार आहे. भाज्या समजा आपण 4 आता मोकळ्या ठेवल्या, की आज मी या 4 भाज्याच्या व्यतिरिक्त खाणार नाही, असंही आमचा नियम असू शकतो. आता मुलींसाठी पण हाच आहे. हरित वगैरे हा नित त्यांना सांगितलाच आहे. आणि शिवाय ते 2 रस आजीवन त्याग करतात. ते तर मिठाचा त्याग. आता विद्यासागर महाराज असते, त्यांनी 6 प्रकारच्या आहाराचा त्यांनी त्याग घेतलेला होता. म्हणजे तेल नाही, तूप नाही, दूध नाही, साखर नाही. हा, तर मुलींच्या जीवनात ते करू शकतात, किंवा ते नाही सोडले त्यांना तरीही चालते. पण कमीत कमी एक असतोच का रोज? नाही, असं काही नाहीये. असं काही नाही. त्यांची कधी कधी हे तब्येत बघूनही ते त्या ठिकाणी त्याग घेऊ शकतात. समजा एखाद्यांचं असं वाटत असेल डायबेटीस आहे, ते साखरेचा त्याग घेऊ शकतात. किंवा त्यांना असं वाटलं नाही बा आपल्याला तप होत नाही, आम्हाला साखर कमी खाणं गरजेचं आहे, ते त्याग घेऊ शकतात. किंवा कधी कधी त्यांनाही आता आजच्या काळात तर मुलींनाही काही काही आजार होतात, मग त्या दृष्टीने ते त्यांच्या नियमांमध्ये बदल करू शकतात. म्हणजे काही काही तर मुनी महाराज म्हणजे ज्वारीच्या कण्या आणि हेच खायचे ताक. ते कोणते महाराज होते? फक्त सन्मती सागर महाराज. सन्मती सागर महाराजच होते. तपस्वी सम्राट सन्मती सागर महाराज. फक्त त्यांनी 6 वर्षपर्यंत ज्वारीच्या कण्या आणि ताक एवढंच त्यांचा आहार होता. बाकी सगळ्यांचा त्यांना त्याग होता. चारित्र्य म्हणजे सन्मती सागर महाराज नागपूरला ज्यांच्या हस्ते पंचकल्याणी झालं, मानसस्तंभाचं पंचकल्याणी, हो, चातुर्मासही झाला आणि पंचकल्याणिक झालं मानसस्तंभाचं तेंगण मंदिरातलं, ते महाराज सन्मती सागर महाराज. आणि एवढं